नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी. मी स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहे. सध्या आपली मैत्रिणींनो नावाची व्हिडिओ सिरीज चालू आहे. त्यातला आपला आजचा विषय आहे पॉक्सो कायदा, म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस. तर मैत्रिणींनो, झालं असं की परवा एक 17 वर्षाची मुलगी माझ्या क्लिनिकमध्ये आली. तिला पाळी आली नव्हती, गेले 8 महिने पाळी आली नाही अशी हिस्ट्री तिने सांगितली. पण त्याबद्दल कुठलीही तपासणी, कुठलंही कन्सल्टेशन तिने केलेलं नव्हतं. जेव्हा मी तिला तपासलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही 8 महिन्याची प्रेग्नंट आहे. तिला त्याबद्दल विचारले असताना तिला तरी असं वाटत होतं की तिला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आणि ती मला हिस्ट्री देत होती की तिच्या आईला तिने सांगितलं, पण तिच्या आईने विशेष लक्ष दिलं नाही. या मुलीच्या बरोबर तिचा जोडीदार पण आला होता आणि त्याला मी याबद्दल विचारलं असताना त्यांनी मला सांगितलं की आम्ही लग्न करणार आहोत. आता प्रश्न असा आहे की मी तिचं आधार कार्डसुद्धा चेक केलं. ती 17 वर्ष पूर्ण होती. आता 17 वर्ष पूर्ण आणि 8 महिन्याची प्रेग्नंट मुलगी ही या पॉक्सो कायद्याखाली येते. हा कायदा अशासाठी केलेला आहे की ज्या अगदी तरुण मुली असतात, म्हणजे 18 वर्षाच्या खालच्या मुलींना स्वतःची तेवढी समज नसते, स्वतःच्या शरीराचं तेवढी जागरूकता नसते. तर अशा मुलींचं लैंगिक शोषण खूपच जास्त पूर्वी होत होतं आणि हे सगळं थांबवण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्याप्रमाणे 18 वर्षाच्या खाली असलेल्या मुलींचा कुठल्याही प्रकारचं लैंगिक शोषण असो, हॅरॅसमेंट किंवा ऑफेन्स, असॉल्ट किंवा पॉर्नोग्राफीसुद्धा, या सगळ्या गोष्टी याखाली येतात. आणि हा कायदा अतिशय प्रभावीपणे राबवला जातो आणि यामध्ये कुठलंही कन्सेशन मिळू शकत नाही आरोपीला. आणि 18 वर्षाच्या खाली जेव्हासुद्धा कुठल्याही मुलीवर लैंगिक कुठलेही आघात होतात तेव्हा या कायद्याखाली या मुलाला किंवा या पुरुषांना रेपिस्ट म्हणजे बलात्कार करणारे समजलं जातं. आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे ज्या गुन्ह्याला जामीन मिळू शकत नाही अशा गुन्ह्याखाली हे पुरुष किंवा कधी स्त्रियासुद्धा या बाबतीत असतील, म्हणजे ज्यांच्यावर शोषण झालं आहे, लैंगिक अत्याचार झाले आहे, ही मुलं असली तरीसुद्धा हा कायदा लागू होतो. आणि अत्याचार करणारी महिला असेल तरीसुद्धा या कायद्याखाली तिला शिक्षा होऊ शकते. तर हा कायदा अतिशय चांगला आणि मुलांच्या कल्याणाकरता आहे आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता आहे. पण आता सध्याच्या समाजात असा प्रॉब्लेम झाला आहे की मी नेहमीच हे सांगत असते की लैंगिक अवेअरनेस किंवा मुलांचं जे लैंगिक जीवन आहे हे खूप लवकर सुरू होतं आहे. त्यामुळे 13-14 वर्षातच या गोष्टी सुरू होत आहेत आणि मुलामुलींमध्ये लैंगिक संबंध बऱ्याच वेळा दिसतात एस्टॅब्लिश झालेले. आणि ह्याकडे पालकांनी अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, कारण 16 वर्षाचा मुलगा हा सुद्धा खूप असमंजस किंवा इमॅच्युअर असतो. आणि ह्या मुलांच्या हातनं अशा चुका घडल्या की समजा एक अगदी 17 वर्षाचा मुलगा आहे, 16 वर्षाची मुलगी आहे, तिच्या परस्पर संमतीने सुद्धा त्यांच्यात संबंध आला किंवा थोडासुद्धा लैंगिक त्याला काही रंग आला त्यांच्या नात्याला, तरीसुद्धा हा मुलगा दोषी समजला जातो. आणि निर्भया प्रकरणानंतर हा कायदा झालेलाच आहे की गंभीर गुन्हा असेल तर इव्हन 16 वर्षाचा मुलगासुद्धा गुन्हेगार समजला जाईल. आता 16 हे मुलांकरता गंभीर गुन्ह्यात मायनर धरलं जात नाही. त्यामुळे सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना किंवा मुलींनासुद्धा या बाबतीत खूप जागरूक केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. आपल्या घरापर्यंत या गोष्टी कधीच येणार नाहीत असं सगळ्याच पालकांना वाटत असतं. पण जेव्हा आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करत असतो तेव्हा आम्हाला असं दिसतं की अगदी तुमच्या माझ्यासारख्या घरांमध्ये या गोष्टी घडतात आणि एखाद्या साध्या गोष्टीचं खूप गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे ह्या बाबतीत तुमच्या मुलामुलींशी मोकळेपणाने बोला आणि त्यांना हे सांगा की तुम्ही मैत्री करा, मजा करा, एकत्र हिंडा फिरा, काही प्रॉब्लेम नाही आहे मुलामुलींनी. पण कुठल्याही प्रकारचा लैंगिक संबंध किंवा कुठल्याही प्रकारचा लैंगिक अनुभव त्याच्यामध्ये नसावा, निदान मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तरी. समाजात बदल घडतातच आहेत, ते घडणारच आहेत. पाश्चिमात्य गोष्टींचा प्रभाव आपल्या इथे आहे, पण फक्त पाश्चिमात्य गोष्टीच नाही तर समृद्धी आणि विकासाबरोबर ह्या गोष्टीसुद्धा आपल्या समाजात येणारच आहेत.
तर ह्याचं व्यवस्थित एक आकलन करून घेऊन आपल्या मुलामुलींशी बोला आणि हे मुलामुलींना नक्की सांगा की मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा लैंगिक अनुभव किंवा कुठल्याही प्रकारचा लैंगिक रंग असलेल्या गोष्टी त्यांनी करू नयेत. हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.